आज ना माझ्या पप्पाची एक इच्छा पूर्ण झाली. काय ते पुढं सांगतेच ब्लॉगमध्ये. सकाळचं वातावरण बघू शकता. सकाळीच ब्लॉगला सुरुवात केली. पेरणी वगैरे तर झालेलंच आहे आणि वातावरण बघू शकता किती सुंदर आहे. आणि अशा वातावरण कुठं जायची इच्छाही होत नाही. घरीच आहात. बाबू झोपला होता छोटा, पण हा काही झोपू देत नाही त्याला, कारण की याला झोपायची घाई असते त्याच्या झोक्यात. त्याला नाहीच झोपू दिलं. त्याच्यानंतर मग संध्याकाळी ना सर्व स्वयंपाकाला लागले होते. हे बघा, हा आमचा बंधुरा भिडला. त्याला अंडा भुर्जी बनवायची होती. वहिनी तिकडं भाजी बनवत होत्या आणि यांचं वेगळंच काहीतरी चालू असते. हे माझ्या कार्टूनचं काही ना काही वेगळंच असतं. रोज एक नवा उद्योग असतो याचा, का तो काही शांत बसत नाही. तेवढ्यात पावसाला पण सुरुवात झाली आणि पाऊस बघू शकता रिमझिम रिमझिम येत आहे. याला काही जोर नाही. मी व्हिडिओ अपलोड करायला वरती गेली तेवढ्यात हा रडत आला बघा. तो काही शांत राहत नाही बाबा. त्याच्यानंतर त्याला कसं बसं गुतवलं रेतीवर खेळायला. हे तर खेळ खूप आवडतो त्याला. तो खेळेपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करून दिला. त्याला माहीत असते आई इथं जाते. खाली आली तर आजी गोधडी शिवत होती. आणि आता कशाला पाहिजे बरं, म्हातारपणी ऐकत नाही. म्हातारी दिसत नाही तरी पण तिथून आणलं तर इथं परत माती खेळायला बसला. इकडे त्याला शोधत शोधत आली आईच्या घरी. आणि यांचं काहीतरी वेगळंच बोलणं चालू होतं. पंढरपूर वारीचं वेगळंच, म्हणजे पंढरपूर वारीचं पेरणीचं वगैरे नाही. आणि काय ते स्वप्न तर हे ट्रॅक्टर वगैरे सर्व होतं पप्पाकडे. पण फवारणी यंत्र नव्हतंच, पेरणी यंत्रही होतं. आणि आज ते फायनली पप्पांनी घेतलं. त्यांना खूप खुश झाले ते, कारण की कष्टही तेवढेच करतात आणि त्यांच्या कष्टांना फळ येतं. खूप चांगलं वाटतं. त्याच्यानंतर वहिनीने पूजा वगैरे केली. सर्वांना कुंकू लावला. आता आम्हा सर्वांना लावलं म्हटल्यावर आमचं हे छोटं पिल्लू कसं काय सुटणार. त्यालाही कुंकू लावलं आणि तो काही शांत बसत नव्हता. संध्याकाळच्या जेवणात मस्त पालक वडी केली होती मी, किंवा पालक इडली म्हणा. त्याची रेसिपी काही शूट नाही केली. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.